नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ व धुळे जिल्ह्याचे आमदार अनुपभाई अग्रवाल तसेच धुळे ग्रामीणचे आमदार रामभाऊ भदाने, धुळे जिल्हा भाजप अध्यक्ष गजूभाऊ अंपळकर यांच्या माध्यमातून व महानगरपालिकेच्या माध्यमातून आज धुळे येथील भाईजीनगर या परिसरामध्ये मल्टीपल हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आला। यावेळी अग्रवाल परिवाराच्या वतीने माननीय पालकमंत्री यांचा सत्कार करण्यात आला। तसं विक्कीभाई परदेशी यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ व तसेच आमदार अनुपभाई अग्रवाल यांची प्रतिक्रिया। या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री यांच्या आशीर्वादामुळे आज या हॉस्पिटलचं भव्य आणि दिव्य असं लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, त्याचप्रमाणे आमचे छोटे बंधू ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने, माजी मंत्री माजी खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे, उशीर झाला आहे। या रुग्णालयाचं आज लोकार्पण होत असताना एक छोटासा रुग्णालय या ठिकाणी होणार होता, परंतु या प्रभागातील नगरसेवक सारिका अग्रवाल आणि चित्रलेखा परदेशी यांनी मला सुचवलं का भैया इथं आपण आईचं नाव देऊ आणि या रुग्णालयाला मल्टी स्पेशालिस्ट करू, या ठिकाणी ICU सुद्धा करू। मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। धुळे शहरामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये आज एक महत्त्वाचा अभूतपूर्व निर्णय होणार आहे आणि या आनंदाच्या दिवशी आपण स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल धर्मदाय रुग्णालयाचा शुभारंभ आपण सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यांच्या शुभेच्छेने आपण करतोय। खरं तर मला थोडंच अडचण होते, कारण कायम आम्ही त्यांना काकी भाभी असं म्हणत आलेलो आहे। आज आपण स्वर्गीय विमलादेवी अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त, त्यांचा जन्मदिन आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना स्मरण करून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा लोकार्पणचा कार्यक्रम होतोय। हा खरं तर अग्रवाल परिवारने आपल्या सगळ्यांना एक भावनिक आणि एक औचित्यपूर्ण योग आहे।